माजी उमेदवार ॲडव्होकेट शिवाजी कांबळे साहेब यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा द्याव्या. आज या ठिकाणी अंबाजोगाई दर्शनचे सतीश मोरे त्यांनी 24व्या वर्धापनादिनानिमित्त या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम केला आणि महिलांना एक सन्मानाचं व्यासपीठ मिळवून दिलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. फक्त या ठिकाणी व्यासपीठावर बोलत असताना गेल्या 35 वर्षापासून केज विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून जो विकास होणं आवश्यक होतं तो विकास झालेला नाही. महत्वाचे फक्त 5 प्रश्न मी मांडतोय या माध्यमातून. आत्ताचे जे खासदार आहेत बजरंग बाप्पा, आम्ही ज्या दिवशी रेस्ट हाऊसला भेट झाली त्या दिवशी आम्ही त्यांना चर्चा केली की अंबाजोगाईचा जिव्हाळ्याचा जो प्रश्न असेल तर अंबाजोगाईचा दवाखाना, या दवाखान्यामध्ये आपण या समितीचे अध्यक्ष, पण अध्यक्ष असताना सुद्धा आपण बिल्डिंग या ठिकाणी लावली नाही. दुसरा भुटेनद तलावाचा प्रश्न, तिसरा काळवटी धरणाचा जो प्रश्न आहे उंची वाढवण्यात तो, त्याच्यानंतर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाची जागा मंजूर झाली पण इमारतीचं काम झालेलं नाही, हा एक प्रश्न. अशा पद्धतीनं जे महत्वाचे प्रश्न आहेत, जिल्हा निर्मितीचा प्रश्न आहे, अंबाजोगाई ते घाटना जो रेल्वेचा प्रश्न आहे, या बाबतीमध्ये लोकप्रतिनिधीनं या जनतेसमोर बोलणं गरजेचं आहे. व्यासपीठाच्या माध्यमातून हे बोलल्यानंतर ज्या लोकप्रतिनिधी या ठिकाणी निवडून येणार आहेत किंवा निवडणुकीला सामोर जाणार आहेत त्या जनतेने ह्या प्रश्नाची फार या ठिकाणी गरज आहे असं मला वाटतं. या ठिकाणी मंचावर मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो.